नमस्कार मित्रांनो. तर आपल्या महाराष्ट्रात अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला अतिशय प्राचीन मंदिराच्या इतिहासाचा वारसा देखील लाभला आहे. तसेच आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे कोकणमध्ये असलेल्या पोखरबाव गणेश मंदिरात, जे अतिशय सुंदर मंदिर आहे. तर पोखरबाव गणेश मंदिर हे देवगडपासून 13 किलोमीटर अंतरावर आणि दाभोळेपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार सर्वांना, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मी सिद्धेश स्वतः तुम्ही सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तर तुम्ही आता माझा तो विमलेश्वरचा लॉग पण बघितला असणार, रामेश्वर, विमलेश्वर. तर आज कंटिन्यूस आपण फिरतो आहे देवळं करत. आत्ता चाललो आहोत आपण पोखरबाव मंदिराला भेट द्यायला. तिकडे दर्शन घेणार आहोत आपण गणपती बाप्पाचे. जाता जाता देवगडला थांबलो आहे CNG भरायला. CNG भरून घ्या, कारण आपली गाडी झाली आहे खाली. CNG इथे भरून घेऊया. गणपती तिथेच आलेलो, 3 तास लाईनीत थांबलेलो मी, कारण गर्दी होती. तर आता इथे CNG भरून घेऊया आधी देवगडला आपण, आणि त्यांना विचारूया इकडून पोखरबाव मंदिर किती लांब आहे ते. दादा, इथून पोखरबाव मंदिर किती लांब आहे? पोखरबाव तरी 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. गणपतीच आहे ना? 15 ह्याच पडलं की आता इथनं जावा आणि हा राईट पहिला कुणकेश्वरला जातो तो 15-20 मिनटात पोहोचता येईल. हां, सो इथून 15-20 मिनटात आहेत मंदिर. मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग रिटर्न येऊन देवगडला परत थांबूया आपण जेवायला. आणि 15-20 मिनटात, आता वाजले 1:30-2 वाजायला खूप टाईम आहे. सो पटापट जाऊन तिथे पण आपण दर्शन घेऊया आणि मग इथे रिटर्न येऊया. सो आता ना या पेट्रोल पंपावर निघत होतो, पण एक गोष्ट सांगायला विसरलो तुम्हाला. हे देवगडचं जे CNG पंप आहे ना, इकडे नेहमी ना थंड पाणी नक्की भेटतं. गणपतीतसुद्धा आलेलो, थंड पाणी भरून घेतलेलं आहे इथून. आणि आजसुद्धा ही माझी फेवरेट बॉटल, जी तुम्हाला माहिती आहे, जे स्नॅपवर आहेत मी त्यांना शेअर केलेलं, सो त्यांना माहितीच असेल ही माझी फेवरेट बॉटल. आणि ह्याच्यातच तिथूनच मस्त थंड पाणी भरून घेतलं आहे. सो तुम्ही जर इकडे जर आलात तर चांगलं ॲक्वागार्डचं एकदम थंड पाणी भरून घेऊ शकतात. हे बघा, ही माझी ऑफिसची बॉटल आहे. ह्याच्यात ॲक्च्युली गरम पाणी ठेवतं मी ऑफिसमध्ये, पण आता थंड पाणी भरून घेतलं आहे. तर आलात तर इथून नक्की थंड पाणी भरून घ्या. आणि फ्रेश पाणी आहे, असं काय नाही की कुठलंही आहे, प्रॉपर प्युरिफाईड वॉटर आहे. सो चला आता इथून निघूया. तर आपला हा आजचा प्रवास आपण गुगल मॅप शिवाय करणार आहोत. म्हणूनच स्थानिक लोकांना रस्ता विचारत आपण मंदिरात जवळ पोहोचणार आहोत. दादा, पोखरबाव मंदिराला इथूनच आहे का? पोखरबाव ना? हां, रस्ता आहे ना? रस्ता आहे ना जायला? काम चालू आहे रस्त्याचं. हां, ते असाच रस्ता आहे ना? गाडी जाईल ना? पण हां, मग किती किलोमीटर असा? 5-6 किलोमीटर. त्यातून मग त्यातून दुसरा रस्ता जाऊ देवगडात. इकडनं मजेत आहे, ग्रामपंचायत काय करा माहिती, हा आता रस्ता संपला ना, पोखरबावून खाली आला की हा रस्त्याला घुसू नका. मग राईट मला तिथे ब्रिजवर सरळ वरती देवगडला जा. आता कुठे इकडे तिकडे टर्नच मारू नका, सरळ जायचं. चढायला लागलं ना, थोडाफार 1 किलोमीटरवर मंदिर आहे. देवगड आहे ना? देवगड असेल ना? चालेल, थँक्यू. काम चालू. इकडे गावातली लोक खूप चांगली आहेत. म्हणजे अख्ख्या कोकणात तुम्ही कुठे फिरा, अख्ख्या कोकणात आहेत ना, सगळी लोक खूप चांगली आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. तुम्ही कधी कोणाला थांबून विचारा, एकदम रस्त्यासकट सगळी माहिती देतील, कुठल्या रस्त्याने काय. फक्त एवढं बोलून सोडणार नाहीत की हा इथून जा, त्याच्या पुढे कसं जायचं, काय जायचं, गाडी जाईल का नाही आणि कसं जायचं, या सगळी माहिती तुम्हाला देतील आणि मग पुढे जायला देतील. हां, आणि लोक पण खूप रिस्पेक्ट देतात इकडची. तर आता आपण राहूया या रस्त्यावरच, चिकटून एकदम सरळ मंदिराजवळ पोचतो आणि तुम्हाला परत येऊन भेटतो. दादा, गणपती मंदिर कुठे इकडे? सरळ आहे का? बाजूलाच आहे बोलला.
इथून थोडंसं पुढे आहे, बाजूलाच आहे बोलले. बघूया आता थोडंसं अजून पुढे जाऊया. अँड आता आपण पोचलो आहोत मिठबाव मंदिरात. मिठबाव देवगडला बेसिकली दाभोळे गणपती मंदिर आहे. आणि थोडंसं इकडे खाली उतरलं की मस्त शंकराचं सुद्धा मंदिर आहे इकडे. आणि काय बोलतात त्याला, ते स्वतःहून स्थापन झालेलं आहे, ते स्वयंभू. राईट, आई तिथून ऐकलं रे आईने, मी काय विचारतोय. स्वयंभू मंदिर आहे हे. आणि इथे आपण गाडी पार्क केली, पार्किंगसाठी पण इथे जागा आहे, एवढी स्पेस आहे इकडे. सो इथे गाडी पण पार्क करू शकतो आपण. तिकडे केली आहे गाडी पार्क. आता आपण जाणार आहोत मंदिरात. तर हा रोड आहे, थोडा हायवे टाईप रोडच आहे हा रोड आहे. आणि या रोडच्या इकडेच आहे मंदिर आहे समोर. आणि परिसर सेम, मस्त शांत परिसर आणि सगळं. मी शूज काढून वैतागलो सारखं, म्हणून आता मी शूज काढून गाडीतच ठेवले आणि मस्त असा अनवाणी चालतं. मग चटके पण पडतात मस्तपैकी. मित्रांनो, या मंदिरात आसनावर स्थापित श्री गणेशाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. तसेच या मंदिराच्या शेजारीच एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे. सो आता इथे आपलं पाय पडून झालं आहे आणि खाली आपण आता इथून जाणार आहोत. उतरशील ना? मी जाऊ खाली पुढे. हां, असं मस्त खाली. आणि तिकडे मस्त छोटीशी खारुताई आहे, तिकडून असं खाली जायला. आणि पायऱ्या केलेल्या आहेत प्रॉपर जायला. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूनीच पायऱ्यांनी खाली उतरल्यावर उजव्या बाजूलाच आपल्याला गुरुदेव दत्त आणि गजानन महाराजांचे सुंदर असे छोटेसे मंदिर बघायला भेटतं. तसेच स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला आहे आणि या मंदिराच्या बाजूला म्हणजे डोंगराच्या खालूनच पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो. सो इथे हा बोगदा आहे, इथून मस्तपैकी एकदम शांतपणे पाणी मस्त असं वाहतं. इथून पाण्यात खूप सारे मासे येतात. मी तुम्हाला थोडंसं ना झूम करून दाखवतो. आणि तिकडे छोटूसा एकदम मस्त कासव आहे. आता तुम्हाला ना झूम करून दाखवतो. तर मित्रांनो, या मंदिरात आपल्या भगवान शंकराचे शिवलिंग सुद्धा आहेत. तर मित्रांनो, या मंदिरात आपल्या भगवान शंकराचे शिवलिंग सुद्धा आहे. आणि पुजारींकडून थोडीशी माहिती घेतल्यावर कळाले की हे शिवलिंग अनेक वर्ष पाण्याखालीच होते आणि खूप वर्ष आधी मंदिरातल्या जुन्या पुजारींना स्वप्नात दर्शन झाले. त्यानंतर ते शिवलिंग पाण्यातून बाहेर काढून त्याची इथे स्थापना केली.
तर बरं का, इथे तुम्हाला पाण्यात असे छोटे छोटे सुंदर मासे बघायला भेटतात. 500 ते 1000 रुपये खर्च करून पेडिक्युअर करून घेत असाल तर तुम्ही इथे नक्कीच या. तुम्हाला इथे सुंदर निसर्गसुद्धा बघायला भेटेल आणि त्यासोबत फ्रीमध्ये पेडिक्युअरसुद्धा करून भेटेल. मंदिराबद्दल खूप सुंदर माहिती भेटली गुरुजींकडून, पण गुरुजी बोलले की व्हिडिओ नको म्हणून. तर आशा करतो की मी सुद्धा तुम्हाला ती माहिती त्याच स्वरूपात तुमच्यापर्यंत पोचवली जी मला माहिती भेटली. हां, कदाचित पूर्ण माहिती नसेल पोचवली असेल, थोडीफार कुठे मिस झाली असणार, बट हां, आता इथूनच जवळच ते बोलले कातळ शिल्प आहे, इथे 2-3 मिनटावरच आहे. सो मी तिथे चाललो आहे, पण आधी शूज घालतो कारण पाय मजबूत भासत आहेत माझे. सो आता आम्ही गाडीतून निघालो आहे. कातळ शिल्पाचा प्लॅन कॅन्सल केला जायचा कारण आता वाजले 3 आणि आपल्याला जेवायचं सुद्धा आहे पुढे जाऊन. सो कातळ शिल्पासाठी एक सेपरेट ब्लॉगच आणीन, तेव्हा खूप सारे कातळ शिल्प कवर करू, कारण फक्त एक नाही असे खूप सारे आहेत आपले. तर आता निघूया इथून पटापट, आधी देवगडमध्ये जाऊया आणि जेवून घेऊया. सो आता इकडे आपण थांबलो आहे देवगडमध्ये. खूप फेमस हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे हॉटेल निखिल. सो हे हॉटेल खूप फेमस आहे. बेसिकली इकडे मागच्या वेळी एकदा आलेलो आम्ही, तेव्हा ॲक्टर्स वगैरे पण इकडे जेवायला आलेले, आणि नॉनव्हेज वगैरे तर इकडे अप्रतिम भेटतं इकडे, आणि व्हेज पण अप्रतिम भेटतं. तर आता मी इथे जातो आतमध्ये, जेवून घेतो, आणि हा व्लॉग मी इथेच एंड करतो कारण आता नॉर्मल जेवून आता घरीच जाणार आहे मी. तर असं काय ॲडिशनल असं काय नाही आहे आता शूट करण्यासारखं. घरी जाऊन मस्त निवांत झोपणार आणि संध्याकाळी बीचवर किंवा काहीतरी असा टाईमपास. सो हा व्लॉग मी आता इकडेच एंड करतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. असंच काहीतरी नवीन घेऊन येईन परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राहा माझ्याशी जोडून कनेक्टेड आपल्या चॅनलसोबत. तोपर्यंत बाय बाय.